चोंगल बिट्टू चोंगल बिट्टू चोंगल बिट्टू चोंगल बिट्टू म्हणजे काका का शिवा देऊन आला का तो चोंगल बिट्टू म्हणजे मोठा माणूस अरे वा अबे चोंगल बिट्टू म्हणाला रे बापू चोंगल बिट्टू वा अबे चोंगल बिट्टू अबे मी चोंगल बिट्टू मोठा माणूस सरपंच पेक्षा मोठी पदवी चांगली आहे ना अरे वा बाई म्हणावं चोंगल बिट्टू अरे बाई म्हणावं चोंगल बिट्टू अबे वा मी चोंगल बिट्टू मित्रच होते बाई हा तमाकू माझ्या डोळे लक्षात आला का पाय बरं नव्हते बरं रे माझ्या डोळे लवतेच मोठे बाय पालू म्हणू का रे माझा मित्र रोजचा होते तुझ्या डोळ्याचं कनेक्शन जोडून पाहिजे बाय तू अरे मी चोंगल मिळतो माझे श्रीमंत माणूस आहे तू स्वतःला का समजतेस बाई का समजते बाई तू का समजतेस तू स्वतःला अरे त्या दिवशी माझ्या मित्रांना त्या सदाराम गबण्याच्या घरची कोंबडी आडत देत नव्हती माझा मित्र तुझ्याकडे डोळं वटाळून पाहिलं तर पुचुकने आडत दिलं का समजतेस तू बाई आणि 8 दिवसाच्या पहिले त्या सदाराम रामदासच्या घरच्या पोरीच्या घरची डिलिव्हरी होत नव्हती 13 महिने झाले तरी डिलिव्हरी होत नव्हती माझ्या मित्राला म्हणलं बापू दंडा घेऊन अर्धा तास तिच्या पलंगाजवळ उभा राहायचं अर्धा तास पलंगाजवळ उभा राहाय म्हणलं तर 5 मिनिटात नॉर्मल डिलिव्हरी झाली का समजतेस आणि काल त्या परमोजी तरेकर याच्या घरच्या कुत्रीला जाऊन चावला बाई त्या कुत्री भाजीला खाल्ला